राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती। मात्र भाजप नेत्यांच्या भेटीनंतर तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय। दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीने आपला दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय। पवारांच्या राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे। राहुरी पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरेंची ऐनवेळी माघार। पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी। अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंद मोकाटे यांच्यात लढत। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली। या निवडणुकीत भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती। मात्र प्राजक्त तनपुरे यांनी अचानक या निवडणुकीतून माघार घेतली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरेंसोबत चर्चा केली। बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली। तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी पवारांच्या राष्ट्रवादीने दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत कंबर कसली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांना राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे। त्यामुळे आता अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंद मोकाटे अशी राहुरीत लढत होणार आहे। गेले 10 वर्षापासून आम्ही प्राजक्त तनपुरे असतील, बापूसाहेब तनपुरे आचार्य यांच्या छायाचित्राखालीच काम करतो। असं कधी वाटलं नव्हतं ते उमेदवारी करणार नाही, का करणार नाही, त्याचं उत्तर ते सांगू शकतील। पण मी गेली 20 वर्षापासून पवार साहेबाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। माझी मुलगी जिल्हा परिषद सदस्य, मी पंचायत समिती सदस्य, असे 15 वर्षापासून आम्ही समाजकार्यात अवलंबून। गेली 20 वर्षापासून या भागात माझं समाजकार्य खूप मोठं आहे। पवारांच्या राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करण्याआधी तनपुरे हेच निवडणूक लढवतील अशी चर्चा होती। मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली। या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे तनपुरे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोनवरून चर्चा केली आहे। त्यामुळे तनपुरे यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलंय। निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राहुरीच्या विकासासाठी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता, परंतु आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माझी भेट घेतली। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली। त्यांच्या या विनंतीचा मान राखत आणि शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत मी ही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही, पण हा निर्णय म्हणजे आपली लढाई थांबली असा नाही, अशी पोस्ट प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे। तर दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर उमेदवारीतून माघार घेतल्याबद्दल अक्षय कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले। प्राजक्त तनपुरे यांनी कुठेतरी आता माघार घेतल्याचं दिसते, त्यामुळे आपला मार्ग सुखकर झाला। आता मी आताच अर्ज आतमध्ये दाखल करून आलोय। बाहेर काही घडामोडी झाल्या मला काही त्याची कल्पना नाही, पण ज्यांनी माझ्यासाठी आज खरं म्हणजे अर्ज स्वतःचा भरलेला नाही, त्याची इच्छा असून पण प्रत्येकाने साहेबांना आज मान सन्मान दिलाय, विश्वास माझ्यावरती दाखवलाय, अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। तुमचे मी आयुष्यभर ऋणी असेल। राहुरी पोटनिवडणुकीत आता भाजप विरुद्ध पवारांची राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे। भाजपकडून अक्षय कर्डिले तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। मात्र त्यातच भाजपच्या नेत्यांच्या मध्यस्थीनं तनपुरे यांनी घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरलाय। त्यामुळे आगामी काळात तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार का, त्यांना भाजपच्या नेत्यांनी नेमकं काय आश्वासन दिलं याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार सुरू झाली आहे। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।